चित्रा मस्त चित्र आहे ना हे. काय भाऊजी, कोण आहे तुमची ड्रीम गर्ल? काय मस्करी करायला का वहिनी? हा माझं काय नाही, म्हणजे तसा गावाकडं फार मी आवडायचो पोरीला. भयंकर आवडायचो. अरे वा. रक्षाबंधनाला मला शोधतच यायच्या पोरी राखी बांधण्यासाठी. भाऊजी हात भरून जायची, काय काय जणी गळ्यात बांधायच्या राखी. भाऊजी मला उगाच फसवू नका. तुमच्या मित्राशी लव्ह मॅरेज झाले माझं. मग सांगा, चुपके चुपके हम दिल दे चुके सनम म्हणत कोणाशी लव्ह करताय? काय मस्करी करता काय वहिनी? काय लाजताय? भाऊजी झूठ बोले कौवा काटे. सांगून टाका की बिंदास मैंने प्यार किया. सांगा की, सांगा ना. दिल की धडकन एकदम तेज होत चाललीये. जवानी दिवानी म्हणत इश्क इश्कचे 4 लम्हे तिच्या बरोबर गंमत करावीशी वाटते. सांगा सांगा. कुछ कुछ होता है वहिनी, बारीक बारीक. व्हेरी गुड व्हेरी गुड. कोण आहे तुमची सपनों की रानी? चित्रा? भाऊजी कोण आहे ही? त्या दिवशी तुमचं जबलं घातलेलं नव्हती का इथं? ओ ती होय. चांगलाय चांगलाय चॉईस तुमचा. मग बातू बातू में इकरार झाला का? अगं बाबो काहीतरी काय होईल. नाही बाबा, आपल्याला नाही बाबा. नाही ती जवळ आली ना तरी माझ्या हृदयाचं रेल्वेचं इंजिन होतं धड 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 धड. मला काय भाऊजी काय हे? ओ सरळ सांगून टाका. ओ हम साथ साथ है, अगदी कयामत से कयामत तक पर्यंत. शाबास, तुम्ही माझी दाम गोप्या आपलं दामूची आग करून टाकताल वहिनी. हो घाबरू नका हो भाऊजी. मी तुमचा असा रंगीला करेन ना की 100% ती तुमच्याकडे बघतच राहिली पाहिजे. वहिनी तुम्ही माझं काय करताल सांगता येत नाही. साने काका. अरे दामू तू क्या देख रे आंखों की गोट्या करके? हैंडसम आदमी देखा नाही का? म्हटलं सर्कसचा तंबू इथे कुठे जवळ आलाय की काय? वहिनीने घातलेत कापड. तू बघ. अरे वा फर्स्ट क्लास. अरे वा वा वा. अरे अरे पण दामू तू. Ouch! What are you doing, man? I am playing Mary Go Round. Ouch! हिला काय सारख्या उचक्या लागतात काय माहित? हिची कोण आठवण करीत असल? तुला काय झालं रे हसायला? अरे ही तर बाई आहे. कोणत्या प्रकारची कापड घातलीत वहिनीनी? आयो कोण रे? ए दामोदर. सॉरी सॉरी बर का. फार दुखतंय का हो? नाही नाही, तुमचा चेहरा का काळवंडला असा? माझा? अरे ह्याच्यामुळं गोळ झालाय तरी मी म्हणतोय मला दिसू कसं नाही? हे सगळं काळ का दिसायले? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. सुगंधी साबण विकले नाही गेलेत का तुमचे? नाही नाही तसं काही नाहीये. 2 चाय और हल्दी मिलेगा क्या? मिलेगा. अर्जंट लाव हल्दी. तसं काही नाही हो. हाँ. खरं सांगू का दामोदर, आधी मी तुम्हाला ओळखलंच नाही. का? तुम्ही आणि ह्या कपड्यांमध्ये. मी आरशा समोर उभं राहिलो तर मी स्वतःला ओळखलं नाही. एक सांगू? 2 सांगा. तुम्ही साधे छान वाटतात. असली फॅशन शोभत नाही हो तुम्हाला. सॉरी पण. नाही सॉरी कशाबद्दल? बरोबर आहे तुमचं. मी वहिनीनं हेच सांगत होतो, म्हणलं नका डेकोरेशन करू मला एवढं. पण त्यांनी गावच्या बैलाला शहरी झोल लिहून दिलं ना पाठवून इकडं. साथ चाय. गावाकडे फार महत्वाचं आहे. काय गंमत आहे बघा, लग्न झालं नाही ना अंगाला हळद लागली इथं. घ्या चहा घ्या, थंड होईल. पण तुम्ही मला इथे का बोलवलं? मी बोलवलं तुम्हाला इथं का? नाही हे
ते त्याच्या याच्यासाठी चहा घ्या ना तुम्ही. हो पण तुम्ही सांगा ना. कसं आहे ना, म्हणजे चहा आता हा कप आहे आणि बशी आहे का नाही त्याच्या खाली, हा म्हणजे मग त्या कपामध्ये चहा असल तर कसं बरं वाटतं ना. हा आणि त्याच्यात चहा नसल तर कसं कप खाली खाली वाटतो का नाही, आहे का नाही तसं. म्हणजे एकतर कपात चहा तरी पाहिजे किंवा चहा तरी कपात पाहिजे, नाही का. दामोदर तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही हो. मला एक काहीच कळना, माझंही तुमच्यासारखंच झालंय. कसं आहे ना, मला काहीतरी स्पेशल सांगायचंय तुम्हाला. मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. असं आहे का. मग आधी तुम्ही सांगा, लेडीज फर्स्ट. दामोदर माझं लग्न ठरलंय. आयो, काय झालं. चटका लागला. तुमचं लग्न ठरलं. हो करावंच लागणार आहे मला. अचानक कुणाशी. आहे एक मारवाडी. वडील गेल्यापासून आमच्या कुटुंबाला त्यानेच सांभाळलं. आता आईच्या ऑपरेशनचा खर्चही तोच करणार. दामोदर राहू त्याचे खूप उपकार येतो आमच्यावर. पण मिस चित्रा, लग्न ही प्रेम करून करायची गोष्ट असते, उपकार बघून नाही. असेल माझ्यासारख्या मुलीच्या आयुष्यात प्रेम वगैरे या गोष्टींना स्थान नाही हो. लग्नाची तयारी सुद्धा केली आहे त्या लोकांनी. दामोदर यानंतर मी तुम्हाला भेटणार नाही. या आधी तरी का भेटला. तुमच्या येडेपणाला शुभेच्छा देऊ का नको हाच विचार करतोय मी. ते तुम्हीच ठरवा. मी माझा निर्णय घेतला. ही आपली शेवटची भेट. यानंतर मी तुम्हाला कधीच भेटणार नाही. नाही का सर, मला एक विचारायचंय तुम्हाला. चला चला या. सम्यासारखे एवढ्या देखण्या आणि हुशार मुलाला तुमचा विरोध कशामुळे होता. देखणं आणि खाऊन हुशार घ्या. एक नंबरचा उडान टप्पू माणूस येतो. अरे बापरे, त्यो उडान टप्पू म्हणजे मी तर तडीपारच वाटत असून तुम्हाला. नाही 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 नाही. अरे दामोदर तुम्ही म्हणजे एकदम इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी. काय काय आवडतं तुम्हाला. मला सगळं आवडतं सर. सगळं म्हणजे काय काय. गाणं आवडतं. म्हणजे काय फार आवडतं गाणं. गाणं पॉप आवडतं, जॅझ आवडतं का, बॉल डान्स वगैरे असं आवडतं. नाही नाही, हे संगीतकार नाहीत आवडत आपल्याला. देशी संगीत, भाव संगीत, भक्ती संगीत. आमचा गावाकडे ग्रुप आहे ना ढिंगळी पिंपळगावला, यंग स्टार क्लब नावाचा. आम्ही गुरुवारी दर जमतो आणि मग विविध कवितांना चाली लावतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ती कविता माहितीये का. कुठली. गे माय भू तुझे मी फेडीन पांगसा. सुरेश भाटांची कविता. त्यांची आहे का. असं नका, पण त्याला आम्ही चाल लावली. कशी. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. चाला ऐकल्यासारखी वाटते कुठे. वाटते ना. कशी ती ओळख खबर नाही सांगू. हे दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है. व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग.